रात्रीचा कुठे चाललाय? तिरसटचा सगळा कारभारच तिरसट. आणि नेमकं काय करतो एवढ्या रात्री? काहीतरी गोलमाल आहे नक्की. काहीतरी गोलमाल आहे नक्की. हे तिरसटनं ते भैरव देवाचे दागिने तर इकडे लपवलं नसतील ना? अहो भाऊजी किती आहात वय? ऐका, तुमच्याकडे एक काम होतं आणि ते काम आपल्याला एकत्र करायचंय. आणि जर ते नाही झालं ना, मग नुकसान बी आपल्या दोघांचं एकत्र होणार आहे. नुकसान दोघांचं? काम काय? कृष्णाईंना लई घाई झालीये. त्या भिक्कारडीला सून म्हणून घरात आणायची. कुणाला? म्हणजे नाही, तुम्हाला काही कल्पनाच नाहीये का तुम्ही जाणारच कृष्णाईसोबत बस्ता खरेदीला? वहिनी जरा स्पष्ट बोला की, कसला बसता, कुणाचं लग्न? तुमच्या लाडक्या सावत्र भावाचं अर्जुन कवठेकरचं लग्न ठरवतायत कृष्णाई. काय? हो. कुणाबरोबर? आणि कोण? तीच त्यांची दीड दमडीची सेक्रेटरी सावित्री. काय सांगताय? अर्जुनचं लग्न सावित्री बरोबर? हो. नक्की? हो, मग काय खोटं बोलतोय का मी? मामा मामा विश्वंभर मामा. काय आता मामांचं काय यात? नाही, एक लक्षात घ्या वहिनी, आपल्या सगळ्यात हुशार विश्वंभर मामा आहेत. काय मग त्यांना पण कळव आहे ना, म्हणावं हे घरात असले कांड सुरू आहेत ते. अहो सांगणार ना, गोष्टच अशी घडली ना, त्यांना सांगावंच लागेल. आणि त्यांना म्हणावं ही पोरगी जर का सून म्हणून या घरात आली ना, तर अर्जुन हाय त्यापेक्षा जास्त डोक्यावर बसेल आपल्या. ते कसं काय? त्या पोरीचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. हा, ते बरोबर. काय? असं आहे काय? हा मग. अहो वळवाच्या पावसा अंकुर काय फुटला, लगच मुळच रोवलीत तिनं. कुठनं उगवली, कुठली पोरगी कुठून आली? आणि हा दिवाकर कोण आहे सांगा? दिवाकर दादाचा वर्ग मित्र आहे ना. हे असं ती म्हणती, पण यांना तर दिवाकर कोण आहे हे पण आठवत नाही. असं वाटतंय तुम्हाला? हा मग. म्हणूनच ना तिचा आगापिच्छा शोधून काढायचा आहे. जमणार आहे का तुम्हाला? नाही तर दुसऱ्या कोणातरी सांगते बाबा. नाही नाही वहिनी, तुम्ही अगदी बरोबर माणसाकडे आलाय. सगळी इस्तंभूत माहिती तुम्हाला काढून सांगतो. तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही अजिबात. एक खरं तर हे काम आम्ही केलं असतं. मी घरातनं बाहेर पडू शकत नाही हो. मग तुम्हाला कळतंय का? घरात नाही राहिलो मी यांच्यावर लक्ष कोण ठेवणार? म्हणून तुम्हाला सांगतोय, कराल ना? करणार ना, 100% करणार. मी सगळी माहिती तुम्हाला काढून सांगतो. सावित्री खरी का खोटी? खोटी असली तर खोटी, खरी असली तर खरी. सगळं खरं खरं सांगणार तुम्हाला. खरं कसलं? हा? अहो खोटीच आहे ती. हा, ती खोटीच आहे. तेवढं काम करा. लगेच फोन करतो मी. हॅलो मामा, त्या चोरट्या पुरीला घरात आणलंयस ना, तिला म्हणाव जरा वेगानं काम कर. तिथं लोकांना संशय यायला लागलाय. काय? हा, नाही तू भेटल्या तुला सगळं सांगतो. ठेव फोन. श्यामल बेबी, तू खरंच चाललीस का काय आई साहेबांसोबत, ते पण देवळात? हा मग माझ्या मुलीला मागणी घातली आहे बाई, आणि मुलीची बाजू आहे आपली. सासरच्यांचं मन नाही मोडता कामा. काय मग काय सांगू?
त्यांना. एवढंच कन्यादानाचं पुण्य मिळेल ग मला. ए तुला कुठं पुरण ना तुलाच कळायचं नाही. हे सगळं खोट आहे. तू खोटी आई आहेस माझी. हे खोटं काय खरं समजायला लागलीस की काय? माझ्या मदर माऊलीची जागा ना तू घेऊच शकत नाहीस, कळलं ना? अगं बाई, मला नाहीच व्हायचं तुझी मदर माऊली, पण आता तरी मीच तुझी मदर माऊली आहे. खरं आहे का नाही? काय सांगू ते सांग. सांग, विषय काढला नाही अजून. ठीक आहे. काय आहे सावी, तुझं जर तुझ्या मदर माऊलीवर खरं खरं प्रेम असतं ना, तर मी आले ना त्या दिवशीच तुम्हाला उघड पाडलं. केलं का तू असं? सांगितलं का सगळ्यांना काही माझी खरी आई नाहीये म्हणून? नाही ना? तू पण स्वार्थी आहे, मी पण स्वार्थी आहे. आपण सगळेच पापी आहोत आणि या पापाची फळ आज ना उद्या आपल्या सगळ्यांना भोगायचीच आहे. तोवर मिळतंय तेवढं पुण्य कमावून घ्यायचं. ए बाई, नको लई विचार कर. सांगते तिकडं काय सांगायचं. चला, देवळात देवाचं दर्शन घ्यायची वेळ झाली बाबा. चला चला चला. आपण सगळेच पापी आहोत आणि या पापाची फळ आज ना उद्या आपल्या सगळ्यांना भोगायचीच आहे. आपण जी चांगली कामं करतो त्याच्या पुण्याईचं फळ हे आपल्याला आपल्या जवळपासच्या लोकांनाच मिळतं. डॉक्टर, काय झालंय माझ्या मदर माऊलीला? ब्रेन ट्यूमर. अय सावे, का खयालो में? मदर माऊलीची आठवण येते. हो ना, मला पण खूप आठवण येते बघ तिच्या केक असण्याची. ए सावे, तू त्या श्यामलचं नको ग टेन्शन घेऊ, येडी येते. एक पॅक मारला की पुढचं पाट आणि मागचं सपाट होतंय. आपण काय बोललो होतो हे पण लक्षात राहत नाही तिच्या. सगळ्याच ऍक्टरचा प्रॉब्लेम असतोय वाटतंय. पण ती सोड, बस्ता भरायला कधी जायचंय? त्या लग्नाचं काही टेन्शन नाही. आई साहेबांच्या शब्दा खातर लग्नाला पण तयार होईल. पण खरा टास्क तर त्याचा विश्वास जिंकून त्या विश्वंभरला पाहिजे त्या पेपरावर सह्या घेणं हाय. स्वर्गातून देव काय, त्याचा स्वतःचा बाप जरी आला ना तरी मी 9 वाजता पेपरावर सही करणार नाही असं म्हणला होता तो. मला ना त्याच्याशी डीलच करता येत नाही. माझी डील कचरा पेटीत टाकलीस तू. अजूनही विचार कर, दागिने लंपास करू. जिंके ते दागिने. पारस, हॅलो पारस. हॅलो सावे. हा बोल. अगं ते मी तुला यासाठी फोन केला होता. हॅलो पारस बोल. म्हणजे ना काय झालंय ते. काय झालं पारस? हे बघ सावे, जास्त टेन्शन घेऊ नको हा तू. ते काय झालंय पारस? मदर माऊली ठीक आहे का? काकीला ना देशमाने डॉक्टरांकडे ऍडमिट केलंय. अगं काय? अरे अरे अचानक कसं काय? आतापर्यंत तर ठीक होती ना ती. पारस काय झालंय? अगं सावे तू टेन्शन घेऊ नको ना. इथं मी बी आहे आणि बल्लार गुरुजी बी आले का. अरे पण झालं काय? डॉक्टर काय म्हणले? अगं ते काय झालं, सकाळी काकीला रोज प्रमाणे दूध द्यायला गेलो होतो तर काकीला चक्कर आली होती. अगं काय? मग मी देशमाने डॉक्टरांना फोन केला. मग ते बोलले की तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन या. मग तिला मी ऍडमिट केलं. बस
बाकी काय नाही. सावे तू आली पाहिजेस असं वाटतंय ग. म्हणजे ते कामातून जरा येळ काढून. सावे सावे काय झालं मावशीला? सावे अगं बोल ना, काय झालं? सावे काय बोलला पारस? सावे सावे अगं बोल. ए कवठ्या बैरोचा हॅरी पॉटर, उठ. पप्पा कुठे तुझं सांग. आईला लयच इंटरेस्ट आहे माझ्या पप्पांमध्ये. ए माहिती असेल तर सांग कुठे. जास्त फालतूगिरी नको करू. गैरसमज बघा, मी फालतूगिरी केव्हा करतच नाही. नाही शानपणा सुचतोय हा तुला. पप्पाला नाव सांगे ना. त्यांना माहितीये, त्यांनीच तर ठेवलंय. हो ना, मग नव्यानं बारसं करते तुझं. फोन लागत नाहीये ह्यांचा एकतर. काही मदत लागत असेल तर मला सांगा ना आत्या. नाही ते मगाशी म्हणालात ना बारस बिरस. सॉरी घाबरलो ना आपण, घाबरलो नाही. ते तुमचा मोबाईल फुटल म्हणून. बाकी मोबाईल सांभाळून घ्या, महत्वाचा आहे तो. हा फोन आला बघा, फोन आला. हॅलो मदर मौली. सावे ह्या पारसला नाही काय अक्कल. उगाच तुला सगळं फोन करून सांगितलं. अगं मी दवाखान्यातच आहे, मी बरी आहे. आणि अगं सावे ऐक की माझं, मला बरं आहे बाळा. हे बघ मला काय बी झालेलं नाहीये, मी बरी आहे. तू पारस मधला तू चक्कर येऊन पडली. अगं काळजी करतोय माझी. मी शिकले ना तरी त्या डॉक्टरला घेऊन येतोय लगेच घरी. तू उगाच आता काहीतरी खोटं सांगते. मी कधी खोटं बोलते का? उपवासाचं सांग की. काय उपवासाचं? अग सांगते. अगं परवा संकष्टी होती आणि काल गुरुवार होता, तर म्हणजे सलग 2 उपवास आले ना, म्हणून चक्कर आली. मदर मौली मी काय करू होतं तुझं? 1000दा सांगितलं तुला ते उपास तापास नको ना करू. तुला माहितीये का डॉक्टरांनी तुला किती स्ट्रॉंग गोळ्या दिल्यात ते. त्यांनी एवढ्या वेळेला समजावलं तरी तू काय येडपटासारखी वागते. नाही जर तू माझं ऐकलं नाहीस ना आता तर मी तुला मदर मौलीच म्हणणार नाही बघ. सहावे तू जर इथं असतीस ना तर देशमाने डॉक्टर तुला सेम पिंच म्हणले असते. ते बी आता मला वरडूनच गेले. काय ग वरडू नगस की, घाबरायला होतंय. नाही तू ठेव फोन, मला बोलायचंच नाहीये तुझ्याशी. अगं ऐक की, मी आज सोडले उपास. हा असं तू दर वेळेलाच म्हणतेस आणि परत ये रे माझ्या मागले. बर बाई, गुरुवारचा उपास सोडला मी. नाही गुरुवार नाही, सोमवार नाही, आठवड्यातला कुठल्याच वारचा उपवास नाही. मला तू आत्ताच्या आता वचन दे बरं मला. अगं वचन कशाला, सांगते ना म्या की आजपासून मी कुठल्याच देवाचा उपास करणार नाही. नाही मला नाही पटत. तू 33 कोटी देवांपैकी कुठल्या तरी देवाची शपथ घे आणि मला सांग. तू काय ऐकणार नाहीसच. बर मी वचन देते तुला की आजपासून मी कुठल्याच देवाचा उपास करणार नाही. भैरव देवा शपथ. मदर मौली तू या देवाची शपथ कशी काय घेतलीस? म्हणजे मी आधी कधी तुझ्याकडनं ऐकलं नव्हतं. आता जो देव माझ्या मनात आला तो बोलले. अगं सावे तुला सांगायचंच राहिलं, मला डॉक्टर आताच सांगून गेले माझी ती गाठ आहे ना ती कमी होत आली, आता गोळ्यांनी बरी होईल म्हणले. देवच पावला म्हणायचं. हो ना, म्हणून म्हणते करते की मी उपास. घ्या परत ये रे माझ्या मागल्या. मदर मौली मी का बोलते तुझ्याशी? नाही तुला माझं जर ऐकूनच घ्यायचं नसेल ना तर मी बोलतच नाही आता तुझ्याशी. आपला संबंधच संपला मदर मौली. मी आता नाहीच बोलणार आहे. तू ठेव बरं फोन. अगं सावे आपल्या आईशी असं कोण बोलतं मी सोशीला? या पिरसातनं काही ऐकलं नसेल ना
हे असं निम्म मनात बोलता म्हणून प्रत्यक्ष बोलताना गोची होते तुमची. असो, ऑल वेल ना? नाही म्हणजे एवढं चिडण्यासारखं काय झालंय? काही झालंय का? अहो तुमच्या इथंच राहते, प्रत्यक्ष बोलू शकता ना तुम्ही. फोनवर बोलण्याची काय गरज आहे? नशीब मला काहीच ऐकलेलं नाहीये म्हणजे. घ्या, परत मनात बोलणं. नाही म्हणजे तुमच्या आईने असं काय मोठं पाप केलं हो? एवढं तावातावाने बोलत होतात. नाही, तुमच्या लेकी सगळे अडपट असतात माहितीये मला, पण तुमची सवय काही जाणार नाही येता जाता लोकांना विशेषण जोडण्याची. काय 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 मला काय म्हणाला होतात? फडतूस, मूर्ख आणि काय होतं? आठवत नाही. आठवत नाहीये? खरंच आठवत नाहीये की विषय टाळताय? नाही सर, विषय नाही टाळते. मग एवढा आरडाओरडा कशाला केलात? ते मी तिच्यावर ओरडले कारण म्हणजे ती गॅसच चालू ठेवून गेली होती आमच्या घरातला. म्हणजे तुम्ही राहायला दिलेल्या जागेत आम्ही स्वयंपाक करतो ना तिथल्या. कळलं. तेच ती गॅस चालू ठेवून गेली म्हणून ओरडले. मग काही झालं असतं तर तुम्ही राहायला दिलेल्या जागेला. मिस वशिला, मला माहितीये की तुम्ही माझ्या घरात राहता. दरवेळेला बोलून दाखवायची गरज नाही. हो का? तुम्ही मला परत गिल्ट वगैरे देताय का? नाही, मी कशाला गिल्ट देईन, पण हेच सांगायचं होतं की म्हणजे काही झालं असतं तर खूप मोठा अपघात झाला असता सर. नाही ठीक आहे, पण आपल्या आईशी असं बोलू नये. लक्षात ठेवा. ज्यांची खरं काचेची असतात त्यांनी तरी निदान असं बोलू नये. काय? नाही म्हणजे तुम्ही स्वतःच हे कळण्या इतकंच हुशार आहात की सर. मला ऑफिसला यायला वेळ, अजून मी काम करून येते. सावे, काय बोलली मावशी? सावे, कशा आहे घेत आहे? पारा सरे खुळ्या डोसक्याच्या, तुला काय अक्कल आहे का नाही? केवढं घाबरवलं आम्हाला. पण ते सगळं सोड, मला खरं खरं सांग, उपवासामुळेच चक्कर आली होती ना तिला? आणखी काही कारण नाहीये ना? बर ठीक आहे, तू आधी मधुरमालीला घरी सोड, मग मी करते तुला नंतर. टेन्शन घ्यायचं कसं काही कारण नाही आता. ते उपवासामुळे आली होती तिला चक्कर. शाला नाही ते उपवास करत बसते. दोन घास पोटाला खायचं अगोदर इथं डोक्याला एवढा ताप आहे, त्यात नाही ते उपवास करून त्रास. मामा, काळजी करायचं काही कारण नाही म्हणली ना ती. चांगली मावशी, बरी. नाही, एवढं निवांत राहून नाही चालायचं आता. थँक्यू.